नमस्कार, मी सुविद्या. मी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मच्छीचं सार. त्या सारासाठी मी प्रथम मिरच्या घेतल्या. त्या बेडगी मिरच्या आहेत आणि मिरची धुवून उंबळत घातलेली होती आणि उंबळून झाल्यानंतर ती आतमधल्या बिया काढून घेतल्यात आणि मगच त्या मी मिक्सरला वाटायला लावल्यात. नंतर घेतला मी एक कांदा आणि कांदा चिरून घेतला. उभा चिरलेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. लसणाच्या पाकळ्या 7-8 सोलून घेतलेल्या आहेत. नंतर आता ह्या दिवसात आम्ही आंबाच वापरतो म्हणून आंबा सोलून चांगला चिरून घेतलाय आणि तोही मिक्सरच्या भांड्यात टाकते. थोडासा चवीपुरता टोमॅटो घेतलाय आणि त्याच्यानंतर घेतलेत हे धने. 2 चमचे धने आहेत. धनेसुद्धा मी भिजवून उंबळून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी 1 वाटी खोबऱ्याची पूर्ण 1 वाटी खोबऱ्याची किसून घेतलेली आहे. ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यात टाकते. नंतर टाकूया आपण हळद आणि हळद टाकल्यानंतर मिक्सर लावून घेतला. बघा कशी सुंदर अशी चटणी तयार झाली आहे की नाही. बेडगी मिरचीचा रंग छानच येतो आणि चवही उत्तम लागते. आता मी कढई घेतली आहे आणि कढईत 2 चमचे तेल घालते. सारासाठी काय भरपूर तेल लागत नाही, त्याच्यामुळे कमीच तेल वापरायचं. तेल चांगलं तापू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण घालूया सुरुवातीला लसूण चांगली भाजू द्यायची लालसर कलरवर. ते जरा भाजून झाली मग घालायचा कांदा सुद्धा थोडाच घातलाय कारण मी वाटपात ऑलरेडी कांदा घातलेलाच आहे, त्याच्यामुळे थोडा घातलायचा आहे. नंतर घातले कढीपत्त्याची 7-8 पानं. सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि हे सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे वरचं वाटप. आपण जे वाटप करून घेतलंय मिरचीचं वगैरे ते वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटप आता आपण आतमध्ये ओतून चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ते चांगलं शिजलं पाहिजे आणि शिजून झाल्यानंतर मग ते घट्ट होत जाईल. आपण हे सार करतोय त्याच्यामुळे थोडं पाणी घातलं पाहिजे. आता मी हे शिजून झाल्यानंतर थोडं पाणी घालून घेणार आहे. हे बघा पाणी घालून घेतलंय आणि छान अशी उकळी आल्यानंतर आतमध्ये सोडायचे मासे. बघा झाली तयार मालवणी थाळी. आता माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक करा.